आणि बांगलादेशातल्या निवडणुकीतून भारतासाठी एक गुड न्यूज आहे। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता बांगलादेशात येणार आहे। 300 पैकी 201 हून अधिक जागा बीएनपी कडे जात आहेत किंवा बीएनपीची त्या जागांवरती आघाडी दिसतेय। भारतद्वेषी जमाते इस्लामीला फक्त 72 जागा मिळू शकतात। बांगलादेशात मतपत्रिकेद्वारे मतदान झालेलं आहे, त्यामुळे मतमोजणी अजूनही सुरू आहे। शेख हसीनांना परत आणणं, भारताशी संबंध सुधारणं हा बीएनपीचा अजेंडा आहे। तारिक रहमान बीएनपीचे प्रमुख आहेत। तर बांगलादेशामध्ये बीएनपीच्या विजयाचा अर्थ नेमका काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। बीएनपीची सत्ता आल्यानं सीमावर्ती भागात शांततेची अपेक्षा आहे। हिंदू अल्पसंख्याकांबाबत बीएनपीचं उदारमतवादी विचार आहेत। बीएनपी भारताला प्रतिस्पर्धी नाही तर भागीदार मानते। बीएनपी सरकार पाक आणि चीनच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता कमी आहे। बांगलादेश सर्वप्रथम असा बीएनपीचा नारा आहे। पंतप्रधान पदाचा कार्यकाल 10 वर्षांचा असेल असं आश्वासन दिलं होतं। गरीब लोकांना थेट खात्यात पैसे जमा करण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं। परकीय गुंतवणुकीवरती जोर दिला गेला होता। तर तारिक रहमान नेमके कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत तारिक रहमान। वडील जिया उर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते। आई खालिदा जिया माजी पंतप्रधान होत्या। 17 वर्षांपासून ते लंडनमध्ये होते। निवडणुकीपूर्वी बांगलादेशात परतले। शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले त्यांच्यावरती दाखल झाले। शेख हसीनांचं सरकार जाताच सगळ्या 84 खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली। आईच्या निधनापासून रहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी आहेत। मंत्रालयात एसीबीने मोठी कारवाई केली आहे। मंत्रालयात